माझ्या सासरी की नाही शेवग्याच्या शेंगांची साली न काढताच त्याची आमटी बनवतात। जर साल काढली तर म्हणतात की तुम्ही शहरी माणसं पौष्टिक पौष्टिक करता आणि साली काढून त्याची पौष्टिकताच घालवता। तसं म्हणायला गेलं तर ते एक दृष्ट्या बरोबरच बोलत आहेत, कारण शेवग्याच्या मुळापासून ते त्याच्या खोडांपर्यंत त्याच्या पाना फुलांपर्यंत सगळं औषधी आहे। त्यात बऱ्याचदा ऐकलं होतं की जर साल नाही काढली तर शेवगा उग्र लागतो, कडवट लागतो किंवा भाजीची चव बिघडते आणि लहानपणापासूनच शेवग्याची साल काढून खाण्याची सवय, त्यामुळे कधी रिस्क घेतलीच नाही आणि सासरी आल्यापासून भरपूर वेळा शेवग्याची साली न काढताच त्याची भाजी खाल्ली आहे। त्यामुळे मी माझ्या अनुभवावरून सांगते, शेवग्याची साल न काढता त्याची भाजी किंवा शेवगा मला कधी कडवट किंवा उग्र अजिबात जाणवलं नाही। म्हणून मी म्हणेन की शेवग्याची साल काढणं किंवा न काढणं हे पूर्णपणे ऐच्छिक आहे। चला तर मग आज आपण शेवग्याची साल न काढता त्याची मस्त अशी रस्सा भाजी बनवूया। शेवग्याच्या शेंगांचे 2 ते 2.5 इंचामध्ये तुकडे केले। शेवगा शिजत असताना त्याच्या आतपर्यंत मीठ जावं आणि शेवग्याच्या शेंगा खाताना बेचव लागू नये यासाठी मी शेंगांना 2-3 चिरा देऊन घेतल्या। जर शेंगांच्या साली काढल्या असतील तर चिरा नाही दिला तरी सुद्धा चालतील। आता मिठाच्या पाण्याने शेवगा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण मिठामुळे भाज्यांवरचे सूक्ष्म जीवजंतू किंवा धूळ व्यवस्थित साफ होते आणि भाज्या स्वच्छ धुतल्या जातात। चला आता रस्सा बनवण्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात। तव्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातले। आता यात 2 छोट्या आकाराचे उभे कट करून घेतलेले कांदे घातले। मोठ्या आचेवरती 2 मिनिटे कांदे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे। कांद्याचा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंचचे आल्याचे तुकडे आणि अर्धा कपला थोडंसं कमी सुकं खोबरं घातलंय। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचे। यात महत्त्वाचं म्हणजे कांदा, कारण की भाजल्यानंतर कांद्याला गोडसर चव येते, त्यामुळे त्यातला कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईपर्यंत हे सगळं साहित्य आपल्याला छान परतून घ्यायचंय। जर यातले पदार्थ कच्चे राहिले तर कालवणाची चव सुद्धा बिघडू शकते, त्यामुळे हे सगळे पदार्थ चांगले परतले जातील याची काळजी घ्यायची। आता बघा अशा पद्धतीने याला परतून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा। आता मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तवा गरम आहे तोपर्यंत या साहित्यांसोबत कोथिंबीरीला सुद्धा चांगलं परतून घ्यायचं। याला आधी थंड होऊ द्यायचं आहे। थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याचं आपण बारीक वाटण तयार करून घेणार आहोत। चला आपलं सगळं साहित्य थंड झालं की याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता याला शक्य तितकं बारीक वाटून घ्यायचं। वाटण जर कोरडं पडलं असेल तरी सुद्धा यातले पदार्थ व्यवस्थित बारीक होत नाहीत, अशा वेळी थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा याला बारीक वाटून घ्यायचं। तर बघा अशा पद्धतीने याची मऊसूद पेस्ट तयार करून घ्यायची। आता लागली शेवग्याला फोडणी देऊन घेऊयात। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। यात मी 2 चमचे तेल घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त घालू शकता। आता घालूयात मिक्सरला बारीक केलेलं हे ताजं वाटण। याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय। शेवग्याच्या शेंगांना जी ही चव येणार आहे ती या वाटणावरती आहे, त्यामुळे वाटण आपल्याला शक्य तितकं चांगलं परतून घ्यायचंय। त्यामुळे यात थोडंसं पाणी घालून मी याला आणखी चांगलं परतून घेतलंय। आता यामध्ये घालूयात आवडीनुसार लाल तिखट। लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही रोजच्या वापरातला घरगुती मसाला सुद्धा वापरू शकता। त्याचसोबत थोडीशी हळद, चमचाभर धने पावडर, कालवणाला दुप्पट तिप्पट चव येण्यासाठी चमचाभर चिकन मसाला सुद्धा घालायचा आहे। खूप छान चव येते चिकन मसाल्यामुळे। तुम्ही आवर्जून या पद्धतीने एकदा करून बघा। मसाले मिनिटभर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यात घालूयात शेवग्याच्या शेंगा। याला सुद्धा मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिसळून 1-2 मिनिटे चांगलं परतून घ्यायचे। मसाला जर कोरडा पडला असेल तर थोडंसं पाणी घालून याला चांगलं हलवून घ्यायचं। खूप छान चव येते। जर तुम्ही या पद्धतीने कराल तर तुम्हाला नक्कीच आवडेल। 100% तुम्ही परत बनवाल इतकी याची रस्सा भाजी चवीला छान होते। चला आता यामध्ये घालूयात गरजेनुसार गरम पाणी। जितका रस्सा बनवायचा आहे त्यापेक्षा थोडंसं जास्तच पाणी घालायचंय, म्हणजे शेवगा शिजत असताना थोडंफार पाणी आटलं जाईल आणि आपल्याला हव्या त्या क्वांटिटी मध्ये रस्सा बनला जाईल। यामध्ये मीठ बरोबर पडलं की नाही तेही एकदा चेक करायचं। यामध्ये मीठ व्यवस्थित अगदी परफेक्ट प्रमाणात घालायचं, म्हणजे शेंगांच्या आतपर्यंत ते व्यवस्थित मुरेल। याला उकळी आल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि आता शेवग्याच्या शेंगा 10 ते 15 मिनिटे छान अशा शिजवून घ्यायच्या। बऱ्याच वेळा बघा माझ्यासारखंच तुमच्या बाबतीत पण कदाचित घडलं असेल, ताजे दिसणाऱ्या शेवग्याच्या शेंगा आपण मार्केटमधून घरी तर आणतो, पण कधी त्या शेवग्याच्या शेंगांना चवच नसते, ज्यामुळे आमटी केल्यानंतर त्याची चव फसते। असं होऊ नये त्यामुळे तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करा। शेंगा चवीला जरी नसले तरी याची रस्सा भाजी घरातील सगळे जण आवडीने खातील, तर एकदा नक्की या पद्धतीने करून बघा। रेसिपी आवडली असेल तर एक महत्त्वपूर्ण लाईक नक्की करा, खूप शेअर करा, त्याच सोबत चॅनलला सबस्क्राईब
सबस्क्राईब देखील करा। शेवग्याची रस्सा भाजी आपली तयार आहे। मस्तपैकी भात भाकरी सोबत सर्व करायचं। रेसिपी आवडली असेल तर एक छान असा कमेंट करून कळवा। लवकरच भेटूयात अशाच साध्या सोप्या छान अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।